नमस्कार शिक्षक, भावी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अ, लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. बघा, टी-ई-टीमध्ये ज्या लोकांनी रिझर्व्ह कॅटेगरीची जी सवलत घेतलेली आहे, म्हणजे जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांनी टी-ई-टीमध्ये त्याची सवलत घेतलेली आहे, आता अशा उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. असा एक सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे. आपल्याला तो निर्णय बघायचा आहे की नेमका तो सुप्रीम कोर्टाने असा काय निर्णय दिलेला आहे. त्याचा आपण जरा बॅकग्राऊंड बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी ही केस काय होती, ती सुप्रीम कोर्टात का गेली आणि सुप्रीम कोर्टाने मग याच्यावरती काय निकाल दिलेला आहे आणि या निकालाचा फायदा कोणत्या कॅन्डिडेटला होणार आहेत, जी काही शिक्षक भरती होत झालेली आहेत आणि जी होणार आहेत, त्याच्यामध्ये कुणाला याचा ॲक्च्युअल फायदा होणार आहेत, ते आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलचे किंवा कुठलेही कुठलेही शिक्षकांसंबंधीची कुठलीही एक्झाम असेल किंवा काही असेल, त्याच्या सगळ्या माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे माहिती होईल. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला, सगळ्यात पहिले आपण बघूया की या नेमका केसचा बॅकग्राऊंड काय होता. याचा बॅकग्राऊंड कळाला की तुम्हाला ही केस पण कळेल आणि सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला हे पण व्यवस्थित कळेल. बघा, आपल्याकडे शिक्षक होण्यासाठी 2 एक्झाम असतात, टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी, बरोबर. आणि दुसरी असती टी-ए टेट एक्झाम. ठीक आहे. ह्या 2 एक्झाम ही असते तुमची पात्रता एक्झाम आणि ही असते तुमची गुणवत्ता टेस्ट केली जाते. गुणवत्ता टेस्ट केली जाते इथे आणि मग या दोघांची मिळून तुमचं शेवटी भरती होत असते. ठीक आहे. आपली शिक्षकांची भरती अशी होत असते. बघा, आता 2017 साली काय झालं होतं, ही जेव्हा 2017ची जी शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये काय झालं होतं ते समजून घेऊया. 2022 साली काय झालं ते समजून घेऊया आणि मग ही केस कशी उभी राहील ते समजून घेऊया. बघा, 2017 साली काय झालं होतं की जे आपले कॅन्डिडेट आहेत त्यांनी रिझर्व्ह कॅटेगरीमधून टेट किंवा टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी दिली होती. अशा कॅन्डिडेटला पासिंग मार्क्स किती असतात, तर 82 मार्क्स असतात. म्हणजे 150 पैकी त्यांना 182 मार्क पडले, 150 पैकी त्यांना 82 मार्क पडले तर ते पात्र होतात, ते रिझर्व्ह कॅटेगरीमधून. आणि जे ओपन कॅटेगरीमधले आपले जे बांधव आहेत त्यांना 90 मार्क्स हवे असतात, म्हणजे 150 पैकी त्यांना 90 मार्क पडायला पाहिजे. तर 2017 साली काय झालं, हे जे कॅन्डिडेट होते रिझर्व्ह कॅन्डिडेट, त्यांना 82 मार्क पडले, ते पात्र झाले, बरोबर. इकडे ओपन कॅटेगरीला 90 मार्क पडले, ते पण पात्र झालेत. पण आता जेव्हा ॲक्च्युली मी सॉरी, हे टेटबद्दल टी-ई-टी बद्दल बोलतोय, नॉट टेट. मग टेटमध्ये जे कॅन्डिडेट पास झाले, आता टेटमध्ये काय झालं, रिझर्व्ह कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत, असं झालं की जे जर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त मार्क असेल, तर जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट आहेत ते ओपन कॅटेगरीला पण तिथे पात्र होतात आणि त्यांना ओपन कॅटेगरीच्या पण जागांवर त्यांचं सिलेक्शन होतं. असं 2017 साली अशा प्रकारे भरती झाली. आता 2022 साली काय झालं, तर 2022 साली असं झालं की शासनाने असा निर्णय दिला, महाराष्ट्र शासनाने असा निर्णय दिला की जे काही रिझर्व्ह कॅटेगरीमधले किंवा महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची भरती केली, जे कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरीचा फायदा घेऊन आलेले आहेत, म्हणजे टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी ज्यांनी रिझर्व्ह कॅटेगरीमधून दिलेली आहेत, त्या कॅन्डिडेटला जरी टेट एक्झाममध्ये ओपन कॅन्डिडेटपेक्षा जास्त मार्क असतील तरी पण त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये त्यांची भरती झाली नाही, त्यांना त्यांची रिझर्व्ह कॅटेगरीमधूनच भरती झाली. असं झालं 2022 साली. ठीक आहे. मग आता त्यावेळेस काय झालं की 2022 साली रिझर्व्ह कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट होते त्यांना ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त मार्क असूनही त्यांचं सिलेक्शन झालं नाही. म्हणून मग त्या कॅन्डिडेट्सने काय केलं, ते जे कॅन्डिडेट होते ते ॲज अ अपील करते, त्यांनी एक अपील केली. कुठे केली त्यांनी, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये, जिथं औरंगाबाद खंडपीठ आहे तिथं त्यांनी अपील केली याच्या विरुद्ध. पण हे मुंबई उच्च न्यायालयाने पण काय केलं की ही जी काही अपील होती ती फेटाळली तिथे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की नाही, महाराष्ट्र शासनाने जी 2022 साली जी भरती केलेली आहे ती भरती त्यांनी योग्य केलेली आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाने
सांगितलं. मग हे जे काही अपीलकर्ते होते यांनी काय केलं, की ही केस पुढे नेली. ही केस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये नेली आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये हा सेम विषय चालला, की बाबा 2022 मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला टेट एक्झाममध्ये जास्त मार्क असूनही त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही, गेलं नाही. मग आता सुप्रीम कोर्टाने हा झाला ह्या पूर्ण याचा बॅकग्राऊंड. ठीक आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने 2 दिवसापूर्वी याच्यावरती निकाल दिलेला आहे या केसवरती. तर आता तो निकाल काय दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर चला, हे प्रकरण होतं छाया व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य. म्हणजे हे जेवढे काही आपले अपीलकर्ते होते ते सगळे याच्यामध्ये येतात. त्यांनी महाराष्ट्र राज्य शासन जे आपली पवित्र पोर्टलद्वारे भरती करतात त्यांच्या विरुद्ध ही केस लढले. सुप्रीम कोर्टामध्ये परत ही केस गेली. त्याची थोडक्यात प्रस्तावना वगैरे हे सगळे पॉईंट्स बघूया आपण वन बाय वन. बघा, त्यांची अपील पण मंजूर करण्यात आली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात त्यांची अपील मंजूर करण्यात आली. ही अपील 14/2/2025 रोजी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आहेत. बघा, म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी काही आणि अपीलकर्त्यांनी जी काही केस टाकली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये, ती तर मुंबई उच्च न्यायालयाने ती फेटाळलेली होती. मग आता यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन, म्हणजे जे अपीलकर्ते होते आरक्षित प्रवर्गातील उमेदवार, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची जी केस होती ती परत पुढे नेली, की बाबा या निर्णयाविरुद्ध आम्हाला आता परत लढायचं आहे. म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले होते. तर पुढे बघा, अपीलकर्ते हे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असून त्यांनी टेट 2022 परीक्षेनंतर तयार झालेल्या 25/2/2024च्या मेरिट लिस्टला आव्हान दिलेले होते. म्हणजे त्यांनी जी काही मेरिट लिस्ट झालेली होती, टेट 2022 एक्झाम झाली, त्या एक्झामच्या नुसार 2024 मध्ये त्याची मेरिट लिस्ट लागली आणि त्यानुसार ते कॅन्डिडेट भरले गेलेले होते. तर ती जी मेरिट लिस्ट लागलेली होती त्या मेरिट लिस्ट विरुद्ध हे जे काही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार होते त्यांनी अपील केलेलं होतं. तर ती उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळलेली होती. म्हणजे जे उच्च न्यायालय कोणतं, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळलेली होती. ही झाली प्रस्तावना, बॅकग्राऊंड झाला. आता ही केस सुप्रीम कोर्टात काय गेली त्याची आपण प्रस्तावना बघितली. ठीक आहे. आता याच्यातला मुख्य मुद्दा काय होता ते बघूया. बघा, अपीलकर्त्यांनी मेरिट जास्त असूनही टेट टीईटी मध्ये सवलत म्हणजे रिलॅक्सेशन घेतल्यामुळे त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये समाविष्ट केले गेले नाही, असा मुख्य मुद्दा तिथे मांडला गेला. अपीलकर्ते म्हणजे कोण, की जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होते, ज्यांनी टीईटी एक्झाम मध्ये रिलॅक्सेशन घेतलं होतं, त्या कॅन्डिडेटला ओपन मध्ये कॅटेगरीमध्ये समाविष्ट केलं गेलं नाही. जेव्हा 2022ची टेट एक्झाम नुसार जी काही भरती झाली होती, 2022ची भरती झाली होती, हा या केसचा मुख्य मुद्दा आहे. ठीक आहे. मग आता मुख्य प्रश्न काय उभा केला गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये, की आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी सवलत घेतली असल्यास ते मुख्य परीक्षेतील मेरिटवर ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये उभा केला गेला. ठीक आहे. आता कायद्याची चौकट काय सांगते, जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आरटीए ऍक्ट नुसार सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता ठरवली जाते, जी आपली टीईटी एक्झामच्या माध्यमातून घेतली जाते. एनसीटीईने शिक्षकांसाठी किमान पात्रता निश्चित केलेली आहे, जो आपला एनसीटीईची जे रूल्स आहेत आणि टीईटी पास होणे आवश्यक ठरवले आहेत, ते कायद्याची ती चौकट आहेत. त्याला धरून हे सगळं आता निर्णय आलेले आहेत. बघा, तथ्य काय होतं, फॅक्ट काय होता, म्हणजे याचा बॅकग्राऊंड थोडासा काय होता, तर महाराष्ट्र सरकारने विविध GR काढून शिक्षक भरती प्रक्रिया ठरवली गेली होती, जी 2022ची झाली होती. प्रत्येक प्रक्रिया तशीच होते. टेट 2022 परीक्षा घेतली, कधी घेतली गेली ती फेब आणि मार्च मध्ये 2023 मध्ये, सॉरी इथे चुकलेलं आहे, 22 मध्ये. मेरिट लिस्ट ही कधी लागली गेली तर 24 मध्ये जाहीर झाली होती. त्या मेरिट लिस्टमध्येच हा सगळा गोंधळ आहेत, असं रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटचं म्हणणं होतं. अपीलकर्त्यांनी म्हणजे तेच रिझर्व्ह कॅन्डिडेट गुण जास्त असूनही त्यांना वगळण्यात आले होते, हा फॅक्ट कोर्टात मांडला गेला. ठीक आहे. तो मी इथे तुम्हाला दाखवतोय. आता हे सगळं कुठं आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर याचे खूप मोठं 30 पानी पेज आलेलं आहेत. म्हणजे जे काही जजमेंट झालेत ना ते 30 पानी पेज आहे. हे सगळं मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. त्याच्यातले जे फॅक्ट आहे बघा, इथं फॅक्ट दिलेलं आहे. मी ते सगळे एक एक पॉईंट मुद्देशीर काढून आपल्या मराठी भाषेत इथं मांडलेले आहेत. हे सगळे मुद्दे मी 30 पानाचे मुद्दे इथे थोडक्यात मांडत आहेत आणि समजून सांगत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं हे आहेत, हे तुम्हाला मिळालेच असेल, 2-3 दिवसापासून सगळीकडे सोशल मीडियावरती फिरत आहेत. नसेल तर मी तुम्हाला लिंक त्याची प्रोव्हाइड करेल. तर हे ते फॅक्ट होता, हा फॅक्ट तिथे मांडला गेला. ठीक आहे. आता त्याच्यावरती उच्च न्यायालयाचा निर्णय काय आलेला होता, हा फॅक्ट त्यांनी उच्च न्यायालयामध्ये पण मांडलेला होता. आता हे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं होतं, पण उच्च न्यायालयाने त्याच्या अगोदर काय म्हटलं होतं ह्याच फॅक्टवरती, तर उच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की टीईटी पास करणे आवश्यक आहे, बरोबर. टीईटी मधील सवलत दुर्लक्षित करता येणार नाही.
असं उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. सवलत घेतलेल्या उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही. म्हणजे इथं उच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. बघा, जी टी-ई-टी एक्झाम तुम्ही दिलेली असेल तिथं तुम्हाला पात्रता परीक्षा होती, ती तुम्हाला पास करायची होती. पण तुम्ही इथे काय घेतलं होतं, इथे सवलत घेतली होती तुम्ही, की बाबा तुम्हाला 82 मार्क्सलाच तुम्ही 82 मार्कला पास आहेत, म्हणजे जे 55% मार्क आहेत त्याला तुम्ही पास आहेत. मग तुम्ही इथे आणि ओपनवाले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 90ला म्हणजे त्यांना 60%ला पास आहे. तर तुम्ही इथे 5 मार्काचा किंवा 5% इथे जर सवलत घेतली असेल, मग तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून एंट्री केलेली असेल, तर तुम्हाला थ्रूआउट तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीमधूनच तुमचं सिलेक्शन होईल, असं उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. ठीक आहे, हे उच्च न्यायालयाने असं मांडलं होतं. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, की जी 2022ची भरती झाली तिथे हे जे रिझर्व्ह कॅन्डिडेट होते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये चान्स दिला नाही. ठीक आहे, ओपनवाल्यांची ओपनमध्येच भरती झाली, रिझर्व्हवाल्यांची रिझर्व्ह थ्रूच भरती झालेली आहे. असं असं उच्च न्यायालयाने सांगितलं, की हे बरोबर आहे. की जेव्हा 2022ची भरती झाली तेव्हा आपले जे अपीलकर्ते होते त्यांनी सगळ्यात पहिले उच्च न्यायालयात गेले, पण उच्च न्यायालयाचं हे सगळं म्हणणं होतं. हे मी त्यांचं म्हणणं सांगतोय. ठीक आहे, उच्च न्यायालयाचं हे हे जे मी एक्सप्लेन केलं हे सगळं उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं, की बाबा रिझर्व्ह कॅन्डिडेटने तुम्ही अगोदर सवलत घेतली म्हणून तुम्हाला पुढेही त्या सवलतीनुसार रिझर्व्ह कॅटेगरीमध्येच तुमचं सिलेक्शन होईल, तुम्हाला ओपनमध्ये येता येणार नाही, असं उच्च न्यायालयाने सांगितलं. मग आता त्याच्या पुढे अपीलकर्ते काय म्हणतात आहे, की अपीलकर्त्यांचे म्हणणे काय होतं, की टी-ए-टी मधील सवलत ही फक्त पात्रतेसाठी आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांनी युक्तिवाद काय मांडला अपीलकर्त्यांनी, की बाबा टी-ए-टी मधील जरी उच्च न्यायालय असं म्हणतंय, पण त्याच्यावरती अपीलकर्ते काय म्हणतात, की बाबा टी-ए-टी मधील सवलत ही पात्रतेसाठी आहेत. मेरिट म्हणजे जे टेट एक्झाम झालेले आहेत पुढे मध्ये जास्त गुण असल्यास ओपनमध्ये जाण्याचा हक्क आहे. म्हणजे यांचं अपीलकर्त्यांचं म्हणणं काय झालं, की ठीक आहे बाबा, ही टी-ई-टी जी आहेत ना ती पात्रतेसाठी होती, तिची पात्रतासाठी झाली. इथं आम्ही कॅटेगरीचा लाभ घेतला आहे, पण ही फक्त पात्रता होती. पण जी टेट एक्झाम झाली, टी-ए-आय-टी टेट एक्झाम झाली, त्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅन्डिडेटला ओपन कॅन्डिडेटपेक्षा जास्त मार्क आहे, त्याच्यामुळे आम्हाला ओपनमधून भरती होण्याचा आमचा हक्क आहे, असं अपीलकर्त्यांचं म्हणणं होतं. मग आता ओपन कॅटेगरी ही मेरिट कॅटेगरी आहे, हे आरक्षण नाही, असं अपीलकर्त्यांनी पॉईंट मांडले. ठीक आहे, आता आपण एक 1 बाय 1 बघत जातोय बघा, की काय फॅक्ट मांडल्या गेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. उच्च न्यायालयाने त्याच्या अगोदर काय म्हटलेलं होतं ते सुप्रीम कोर्टाने बघून घेतलं, की बाबा यांचं काय म्हणणं होतं. त्याच्यावर अपीलकर्त्यांनी काय केलं ते इथं त्यांचं म्हणणं ऐकलं. ठीक आहे, आता तिसरं कोण याच्यामध्ये, ते सरकार विरुद्ध हे अपीलकर्ते होते आपले. मग सरकारचं म्हणणं काय होतं ते पण इथे मांडलेलं आहे, की बाबा सरकारचं म्हणणं होतं टी-ई-टी ही अनिवार्य पात्रता आहे. ठीक आहे, सवलत घेतल्यास ओपनमध्ये जाणे म्हणजे दुहेरी फायदा होतो किंवा दुहेरी फायदा घेतला जातो, असं सरकारचं म्हणणं होतं. म्हणजे ज्यांनी आपली टी-ई-टी एक्झाम टेट एक्झाम घेऊन जी 2022ची भरती घेतली त्या महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं होतं, की बाबा टेट अनिवार्य आहे, तिथे तुम्ही लाभ घेतलेला आहे. मग आता जर ती सवलत जर तुम्ही तिथे घेतली आहे आणि तुम्ही ओपनमध्ये पण जर येत आहात, तर मग हा दुहेरी फायदा होतो, असं सरकारने मांडलंय. ठीक आहे, कोर्टामध्ये असं सरकारने सांगितलं किंवा अशी सरकारची भूमिका होती. त्यामुळे ते परवानगी योग्य नाही, असं सरकारचं म्हणणं झालं. आणि हे सरकारचं म्हणणं आणि उच्च न्यायालयाचं म्हणणं हे एक झालं होतं. ठीक आहे, म्हणून उच्च न्यायालयाने काय केलं होतं, अपीलकर्त्यांची जी अपील होती ती फेटाळली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे मित्रांनो, आणि हेच परत युक्तिवाद कुठे झालेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण झालेले आहेत. ते त्या 30 पानांमध्ये सगळं लिहिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हे 1 बाय 1 सांगतोय. मी माझ्या मनाने काही सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं त्या 30 पानांच्या याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. तेच फक्त मी इथं मराठीत अनुवादन करून त्याचं कन्वर्ट करून ते मी तुम्हाला इथे दाखवत आहेत. कुणाचं काय म्हणणं होतं, कुठल्या पार्टीचं काय म्हणणं होतं, हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने ह्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे आपण ते बघूया आणि त्यांनी काय निकाल दिला तो बघूया. बघा, त्यांनी महत्वाची निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं झालं, की टी-ई-टी मधील सवलत फक्त पात्रता मिळवण्यासाठी आहेत. ठीक आहे, पहिला पॉईंट त्यांनी मांडला. ठीक आहे, जी टी-ई-टी एक्झाम किंवा सी-टी-ई-टी आहेत ती फक्त पात्रता, की बाबा ठीक आहे तुम्ही पात्र आहात, शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्रता आहात, आता पुढची एक्झाम द्या, तुम्ही तुमची गुणवत्ता ठरवा आणि मग तुम्ही पुढे जा. तर फक्त टी-ई-टी ही सवलत फक्त पात्रता मिळवण्यासाठी आहेत. ही जी टी-ई-टी मधली सवलत, ठीक आहे, जी 82 मार्क्स आहेत ते. आता टेट ही अंतिम मेरिट ठरवणारी परीक्षा, म्हणजे जे टेट आहे ते अंतिम मेरिट ठरवतं.
इथं फक्त तुम्हाला गेटमधून आतमध्ये घेतलंय. ओपन कॅटेगरी असो नाही तर रिझर्व्ह कॅटेगरी असो. फक्त रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांना बघितलं की अच्छा तुम्हाला 82 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत. चला तुम्ही गेटच्या आतमध्ये आणि शिक्षकां होण्यासाठी पुढची मेरिट लिस्ट मेरिटची एक्झाम द्या. ओपनवाल्यांना तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क आहे, तुम्ही गेटच्या आतमध्ये आणि तुम्ही आता शिक्षक होण्यासाठी टेट एक्झाम द्या. तर ही फक्त पात्रता मिळवण्यासाठीची एक्झाम आहे. पण जी टेट आहेत ती तुमची अंतिम मेरिट ठरवणारी परीक्षा आहेत, असं सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. आता पुढचं निरीक्षण काय होतं त्यांचं, टेटमध्ये कोणतीही सवलत नाही. बरोबर, टेटमध्ये कोणतीही सवलत नाही. रिझर्व्ह कॅन्डिडेटला असो नाही तर ओपनला असो, तिथे मेरिटनुसारच आहेत. मार्कांनुसारच तुमचं मेरिट लागणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं झालं. सुप्रीम कोर्टाने 3 महत्वाचे निरीक्षण नोंदवलेत विद्यार्थी मित्रांनो. टीईटी किंवा सीटीईटी फक्त पात्रता मिळवण्यासाठी होती. ठीक आहे, तिथे फक्त जे रिझर्व्ह कॅन्डिडेट आहेत त्यांना सवलत देण्यात आली. पण जी टेट एक्झाम आहे, TAIT टेट एक्झाम आहे, ती तिच्यावर ऍक्च्युली तुमचं मेरिट ठरणार आहे आणि त्या मेरिटनुसार तुमची लिस्ट लागणार आहेत आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहेत, असं सुप्रीम कोर्ट म्हणतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे बघूया. म्हणजे त्यांचं सगळ्यात मेन काय होतं, सर्व उमेदवारांना टेटमध्ये समान संधी, लेव्हल प्लेइंग फील्ड त्याला म्हणतात, हे आहेत. ठीक आहे, हा शब्द त्यांनी तिथं त्यांच्या जजमेंटमध्ये वापरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता कायदेशीर तत्व काय सांगतात की सुप्रीम कोर्टाने खालील निष्कर्ष दिलेले आहेत. पात्रता परीक्षेतील सवलत ही फक्त प्रवेशासाठी असते. अंतिम निवड ही फक्त मेरिटवर आधारित असते. जर नियमांमध्ये बंदी नसल्यास ओपनमध्ये स्थलांतर मायग्रेशन शक्य आहे. हाच प्रश्न अपीलकर्त्यांनी टाकलेला होता की आम्हाला ओपनमध्ये जायचं आहे, आम्हाला तिथे अलाउ करा आणि तेच मायग्रेशन शक्य आहेत, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. म्हणजे मेरिट आधारित स्पर्धेत सगळ्यांना समान संधी मिळावी, असं सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळी अपडेट होती, हे सगळं आलेलं आहे. याचा बॅकग्राऊंड असा होता की उच्च न्यायालयाने ते फेटाळलेलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती हे सगळे निरीक्षण आणि सुप्रीम कोर्टाने सगळं सांगितलंय की ती जी लिस्ट आहे, मेरिट लिस्ट 2022ची जी मेरिट लिस्ट आहे ती रिवाईज व्हायला हवी, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण ते मला कुठे याच्यामध्ये मिळालेलं नाही विद्यार्थी मित्रांनो, पण मी असं ऐकलं की ती मेरिट लिस्ट रिवाईज होईल. त्याच्यावरती जर काही अपडेट्स आले तर मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलद्वारे कळवेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट्स मी आपल्या चॅनल मार्फत देत राहील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.